नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या यूट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अल्फाबेट वाइज व्हेजिटेबल नेम्स इन इंग्लिश अँड मराठी. काय पाहणार आहोत? अल्फाबेट वाइज व्हेजिटेबल नेम्स इन इंग्लिश अँड मराठी, म्हणजेच ABCD च्या अल्फाबेट प्रमाणे व्हेजिटेबलची नावं इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर ही नावं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. तर चला पाहूयात. ए फॉर ॲशगॉड, म्हणजेच काय? पेठा. ए फॉर ॲशगॉड. ASHGOURD. ए फॉर ॲशगॉड म्हणजेच पेठा. बी फॉर ब्रिंजल म्हणजेच वांगी. बी फॉर ब्रिंजल. BRINJAL. ब्रिंजल म्हणजेच वांगी. सी फॉर कॅबेज म्हणजेच कोबी. सी फॉर कॅबेज. CABBAGE. कॅबेज म्हणजे कोबी. डी फॉर ड्रमस्टिक. ड्रमस्टिक म्हणजे शेवगा. डी फॉर ड्रमस्टिक. DRUMSTICK. ड्रमस्टिक म्हणजे शेवगा. E फॉर एलिफंटियम. एलिफंटियम म्हणजेच सुरण. E फॉर एलिफंटियम. ELEPHANTIAM. एलिफंटियम म्हणजेच सुरण. F फॉर फेंग्रिक म्हणजेच मेथी. F फॉर फेंग्रिक. FENGREEK. फेंग्रिक म्हणजेच मेथी. G फॉर ग्रीन पीज म्हणजेच मटार. G फॉर ग्रीन पीज. GREENPEAS. ग्रीन पीज म्हणजेच मटार. H फॉर हॉट पेपर. मिरची, लाल मिरची. H फॉर HOTPEPPER. हॉट पेपर मिरची. I फॉर आइसबर्ग लेटस म्हणजेच पत्ता गोबी सारखं असतं बघा, सँडविच वरती खात्यात ते. I फॉर आइसबर्ग लेट्यूस. ICEBERG. आइसबर्ग. LETTUCE. लेट्यूस. आइसबर्ग लेट्यूस. पुढचा आहे जे फॉर जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे कच्चा फणस. J फॉर जॅकफ्रूट. JACKFRUIT. जॅकफ्रूट कच्चा
फणस. K for kale. K for kale. 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 ही पण भाजी आहे एक. थोडं L for लेडी फिंगर म्हणजेच भेंडी. L for लेडी फिंगर. LADYFINGER लेडी फिंगर भेंडी. M for मशरूम म्हणजेच अळिंबी. मशरूम. M for मशरूम. MUSHROOM मशरूम म्हणजेच अळिंबी. N for नापा कॅबेज. काय? नापा कोबी. N for नापा कॅबेज. NAPA नापा. CABBAGE कॅबेज. नापा कॅबेज. नापा कोबी. O for ऑनियन. ऑनियन म्हणजे कांदा. ONION ऑनियन कांदा. P for पोटॅटो म्हणजेच बटाटा. P for पोटॅटो. POTATO पोटॅटो बटाटा. Q for विनोआ. मराठीत पण विनोआ. Q for विनोआ. QUINOA विनोआ. R for रॅडिश म्हणजेच मुळा. R for radish. RADISH radish मुळा. S for spinach म्हणजेच पालक. S for spinach. SPINACH spinach पालक. T for टोमॅटो. मराठीत पण टोमॅटो किंवा टमाटर. T for टोमॅटो. TOMATO टोमॅटो. U for उचिकी पुरी स्क्वॅश. काय? उचिकी पुरी स्क्वॅश भोपळ्यासारखा. लाल भोपळ्याचा भोपळा हा लाल भोपळा छोटा. U for उचिकी पुरी स्क्वॅश. UCHIKI उचिकी. KURI पुरी. SQUASH स्क्वॅश उचिकी पुरी स्क्वॅश. V for वालबीन म्हणजेच पावटा. V for वालबीन. WALBEAN वालबीन म्हणजेच पावटा. W for वॉटर स्पिनच म्हणजे कळमी. वॉटर स्पिनच. W for वॉटर स्पिनच. WATER वॉटर. SPINACH स्पिनच वॉटर स्पिनच म्हणजेच कळमीची भाजी. पुढं X for झायलोकार्पस
म्हणजेच समुद्रफळ. हे आहे झायलोकार्पस म्हणजे समुद्रफळ. हे फळ कुणी कुणी पाहिले मला कमेंट करून नक्की सांगा बरं का, मी तर पाहिलेलं नाही. एक्स फॉर झायलोकार्पस. XYLOCARPUS झायलोकार्पस समुद्रफळ. Y फॉर याम म्हणजेच रताळे. Y फॉर याम. याम रताळे. झेड फॉर झुकिनी. हा काकडीसारखा दिसणारी व्हेजिटेबल आहे. तिला तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. झेड फॉर झुकिनी. ZUCCHINI झुकिनी. तर अशा प्रकारे A to Z अल्फाबेटच्या व्हेजिटेबल्स आपण पाहिल्या. या व्हेजिटेबल्स मध्ये तुम्हाला ओळखीच्या किती व्हेजिटेबल्स आहेत ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.